वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर आणि मी अपूर्वा। तर हा जो ब्लॉग आहे ना तो पण खूप खास असणार आहे, कारण की हा जो ब्लॉग आहे तो आहे अख्ख्या फॅमिलीबरोबरचा। आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सची तुम्हाला आम्ही छान छान ओळख करून देणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमित्रांबरोबर शेअर करा। मंडळी, व्लॉगची सुरुवात आणि ट्रिपची सुरुवात तर खूप चांगली झाली, पण पुढे आमच्याबरोबर कसे एक्सपिरियन्सेस आम्हाला येत गेले ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर फिट फूडी ट्रॅव्हलर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटलाही मला फॉलो करू शकता। तू प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने हाय करायचं, मागच्या वेळेला हे असं असं तू काहीतरी हाय केलं होतंस। अच्छा, आणि हे आहेत दादा आमचे तारा आर्या। तुमच्या छान छान कमेंट्स आम्हाला पर्सनली तुम्ही देत असता, पण जर तुम्ही आमच्या व्लॉगच्या इथे खालती कमेंट सेक्शनमध्ये जर कमेंट्स टाकल्या तर यूट्यूबला सुद्धा कळेल की तुम्ही आमच्यावर किती प्रेम करता। तर प्लीज डू कमेंट, लाईक करा। तुम्ही खूप छान व्ह्यूज वगैरे सगळ्या व्हिडिओजना देता, पण लाईक करायला विसरता, तर नक्की व्हिडिओजला लाईक करत जा। पर्सनली तर कमेंट देत जावा, पण कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा आम्हाला तुमच्या कमेंट वाचायला नक्की आवडतील। लेट्स बिगिन। येस, फर्स्ट टाइम मी बसलोय आज। होय, आज तुम्हाला बघून आम्हाला बरं वाटतंय निवांत। तर आम्ही येऊन पोचलेलो आहे व्हिलामध्ये। मग आम्ही ठरवलं की नुसतं बसण्यापेक्षा भाज्या लेण्या ज्या आहेत त्या बघून याव्यात। सो आम्ही दुपारी भरूनात 12 वाजता मस्तपैकी भाज्या लेण्या बघायला निघालो। आणि हा आहे इथून खूप मस्त दिसणारा व्ह्यू। वरती गेल्यानंतर खूप दमल्यामुळे मी काही शूट नाही केलं, पण भाज्या लेण्याला जायला सुद्धा इथे तिकीट आहे, जसं की आहे लोहगड फोर्टला। बाय द वे, लोणावळाचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती केलेला आहे, तो तुम्ही नक्की चेकआउट करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेलच। हॅलो, तर आम्ही आलो या माई व्हिलामध्ये, जे की आहे मळवली साधारण एरियामध्ये। बघूयात आपण कसं कसं काय काय आहे। तर हा आहे लिव्हिंग रूम एरिया आणि इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे, बाकीची वरची रूम मी दाखवते। किचन बघूयात आपण। दिले तुम्ही किचन, सिलेंडर वगैरे सगळं ठेवलेलं आहे, ॲक्वागार्डचे पाणी आहे आणि सुरी आहे, ग्लास वगैरे आहेत, कप आहेत आणि डिनर सेट वगैरे पण ठेवलाय। सो हे अशा पद्धतीने आहे। इथे आहे टेबल, त्यामध्ये काही काच वगैरे नाही आहे। ते टीव्ही वगैरे दिलाय, वायफाय आहे, वायफाय पण कनेक्ट करू शकतो आपण। इथे आहे साधारण पूल एरिया, इथे आहे पूल एरिया, इथे हा पूल आहे। त्याने सगळं आता क्लीन वगैरे करून दिलं आम्हाला। इथे आहे झोपाळा, शांती आरामात। खाली एक रूम आहे, म्हणजे 3 BHK दिला आहे। तर ही आहे इथली रूम, इथे कबर्ड दिलंय, एसी पण आहे, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मॅट्रेस, 2 एक्स्ट्रा मॅट्रेस, ब्लँकेट हे सगळं दिलंय। आणि इथे आहे बेड, क्वीन साईज बेड आहे साधारण। बाथटब आहे आतमध्ये, इकडे बाथटब आहे, वॉशरूम आहे। तर अशा पद्धतीने ही झाली एक रूम। इकडे टेरेस बाल्कनी आहे आणि इकडे ही आहे दुसरी अजून एक रूम, ही अजून एक रूम आहे। सो अशा पद्धतीने इथे कंप्लीट होत आहे। नाव लेट्स सी खाली काय काय मजा करूयात आपण। वेलकम बॅक मंडळी। आता झाली आहे संध्याकाळ आणि आता आम्ही फ्रेश झालो आहे, कारण की दुपारी ते भाज्या केव्स वरून वगैरे आल्यानंतर खूप आम्ही दमलो होतो। आणि हा आहे आदित्य, हाय बी काहीतरी करू का नको ते बास बिस ते बघते। मग ना मंडळी, आम्ही संध्याकाळी सगळ्यांनी ठरवलं की छानपैकी संगीत खुर्ची खेळायची। हा व्हिडिओ जो आहे तो माझा एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते।
त्याचा बदला काढू काय थोडं थोडं घाल ग तुला घे मग आणि आर्यूला घे अगं संपूर्ण बाटली बस बेस्ट 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 थँक्यू आरूच्या विनरनी सगळ्यांना पार्टी दिली आहे. अरे इकडे घे अरे बापरे नमस्कार मंडळी, मी अपूर्वा. तर हा सगळा व्लॉग तुम्ही बघाल आणि हा थोडासा डिफरंट टाईप ऑफ व्लॉग झाला ॲक्च्युली अनएक्सपेक्टेडली. तर तुम्ही म्हणाल की सगळं तर छान दाखवलंच ना, तो होम टूर छान होती, तुम्ही फॅमिलीने मजा केली, मग अजून काय हॉरिबल एक्सपिरियन्स आला तुला तोही सांगते. तर होम टूर वगैरे झाली, आम्ही सगळ्या पद्धतीने होम टूर वगैरे छान घेतली, थोडंसं तिथे रिलॅक्स झालो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की तिथे केअरटेकर नव्हता. केअरटेकर नव्हता म्हणजे फक्त एक साफसफाईवाला मुलगा होता, जे आपण विलामध्ये एक्सपेक्ट करतो की एवढी अमाऊंट देऊन तिथे कंटिन्युअस कुणीतरी असावं की विलाची काळजी घ्यायला, तसं तिथे कुणीही नव्हतं. त्यामुळे खूप त्रासदायक होतं ती गोष्ट की प्रत्येक वेळेला जर तुम्हाला काही हवं असेल तर एकतर तुमचं तुम्हाला हुडकून घ्यावं लागत होतं किंवा सतत त्या व्यक्तीला फोन करावा लागत होता. सो दॅट वॉज द वर्स्ट थिंग अबाउट दॅट. मग तिथे जो मुलगा होता त्याला आम्ही सांगितलं, नंतर त्याने सगळं क्लिनिंग वगैरे केलं. त्याच्यात सुद्धा तो आम्हालाच सामान हलवायला सांगत होता बऱ्यापैकी वेळेला. सो अनप्रोफेशनलिझमची हाईट होती ही, आणि आम्हाला हे अजिबात एक्सपेक्ट नव्हते बिकॉज आमचा पण हा पहिलाच एक्सपिरियन्स होता विलामध्ये राहण्याचा वगैरे. आणि त्याचबरोबर आम्ही या सगळ्या फॅमिलीला घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे असं होतं की बाबा आपण जर एवढं सगळं मॅनेज करत आहोत तर बिकॉज आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी राहिलो आहे, त्याच्यामुळे माहिती आहे की काय पद्धतीनं काम होत असतं. पण विलाचा एक्सपिरियन्स मात्र पहिलाच होता. ऑल्दो तिथे अख्ख्या एरियामध्ये तिथे जे काही 4-5 विलाज आहेत तिथं सगळं एवढ्या सगळ्या एरियामध्ये फक्त एकच रेस्टॉरंट, आणि ते पण सगळ्या 5-6 विलांना तेच फूड प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे एकदा ऑर्डर दिली की एक तर लिमिटेड मेनू होता, त्यामुळे एकदा ऑर्डर दिली की त्याच्यानंतर फूड यायला जवळपास 1.5 तास लागत होता. त्याच्यामुळे तिथे आम्ही काही घेऊन पण गेलो नव्हतो. बरं घेऊन गेलो असतो तर जो गॅस शेगडी होती ती पण वर्किंग कंडिशनमध्ये नव्हती, त्याचे जे मॉब्स वगैरे होते ते सगळे तुटले होते, गॅस सुरू नव्हता. एकच फक्त होते की ॲक्वागार्डचं पाणी चांगल्या प्रकारे होतं, तेवढंच होतं. डायनिंग टेबल तुम्ही बघितलं असेल त्याच्यावरती काचा नीट लावला नव्हता, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती काही ठेवू शकत नव्हता. सोफा सेट सुद्धा चांगल्या परिस्थितीत नव्हता. वायफायचा पासवर्ड जेव्हा आम्ही विचारला त्याने सांगितलं की हा मी विचारून सांगतो, तो शेवटपर्यंत आम्हाला काही मिळालाच नाही. टीव्ही आय डोंट नो, आम्ही लावलाच नाही कोणी, त्याच्यामुळे माहिती नाही की काय तिथे परिस्थिती होती टीव्हीची वगैरे. स्विमिंग पूल स्वच्छ केलेला नव्हता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा गिझर वगैरे लावला, एवढी बाथटबची छान रूम होती, बट वी कुडंट एन्जॉय बाथटब बिकॉज तिथला गिझरच वर्किंग कंडिशनमध्ये नव्हता. आणि 1.5 तास गिझर लावून ठेवल्यानंतर सुद्धा तो मुलगा आम्हाला सांगत होता की तुम्ही लावून ठेवा. पण शेवटी तो आल्यानंतर त्याला कळालं की बाबा हे वर्किंग कंडिशनमध्ये नाहीच आहे. गॅलरीचे सगळे जे डोअर्सचे जे मॉब्स होते किंवा जे आपण ओपनिंगचे लॅचेस म्हणतो ते सगळे तुटले होते. आणि हे सगळं काय झालं की जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेला आम्हाला काहीच लक्षात आलं नाही की बाबा अशा प्रकारे तिथे परिस्थिती आहे. आम्ही होम टूर वगैरे घेतला, नंतर हे सगळं आम्हाला हळूहळू एक गोष्ट लक्षात येत गेली की फ्लश वर्किंग कंडिशन्समध्ये नव्हते. बऱ्याच 3-4 बाथरूम मधले फक्त 2च जे फ्लश वगैरे होते टॉयलेटचे तेच फक्त वर्किंग होते. सो अशा पद्धतीने हा खूप घाणेरडा एक्सपिरियन्स होता. स्विमिंग पूल वगैरे काही स्वच्छ केलेला नव्हता. त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो, ठीक आहे हा मला एक्सपिरियन्स आला, पण ह्याच्यामध्ये तुम्ही काय काळजी घेऊ शकता. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर जेव्हा त्यांनी तुम्हाला पेमेंट मागितले तिथे गेल्यानंतर पेमेंट करण्यापूर्वी तिथल्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत की नाहीत, वर्किंग कंडिशन्समध्ये आहेत की नाहीत ह्याची आपण खात्री करून घेतली पाहिजे आणि तरच तिथे कंटिन्यू आपण स्टे करावा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण ओनरला डिरेक्टली जर बोलू शकत असू की पहिल्यांदाच की तुम्ही प्लीज जेव्हा आम्ही बिफोर वी आर कमिंग तुम्ही प्लीज हे सगळं चेक करून ठेवा की इट इज इन वर्किंग कंडिशन, अदरवाईज आम्ही ते पे करणार नाही त्याचे पूर्ण पैसे. तर त्याही काही कंडिशन्स असतात, तसंही आपण करू शकतो. सो
मला असं वाटतं या 2 गोष्टींची आपण खबरदारी घेतली तर अशा प्रकारचे एक्सपिरियन्स आपल्याला येणार नाहीत. प्लस जर तुम्ही विला ओनर वगैरे असाल तर प्लीज अशा प्रकारचे एक्सपिरियन्स तुमच्या कस्टमर्सना देऊ नका, कारण तुम्ही जर नीट मेंटेन ठेवत नसाल विला तर कसाचे तुम्हाला पैसे हवेत आय डोंट नो. सो प्लीज डोंट गिव्ह सच एक्सपिरियन्सेस टू युअर कस्टमर्स. आणि जर तुम्ही कस्टमर असाल व्हिडिओ बघताय तर प्लीज टेक केअर की जेव्हा तुम्ही असं काही बुक करता त्यावेळेला ते पूर्ण वर्किंग कंडिशन्समध्ये आहे की नाही ते बघून घ्या, बिकॉज आपण तिथे आपल्या कष्टाचे पैसे देऊन जातो तर त्याचा पूर्ण उपभोग घ्यायला आपल्याला मिळावा असं मला वाटतं. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला असं लक्षात आलं की 85% तुमच्यापैकी लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तुम्ही व्हिडिओ तर बघताय पण प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल. ह्याने मला नक्कीच मदत होणार आहे. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ ज्याला उपयोगी पडेल त्या तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. तर या दॅट्स वॉट. आता हा व्हिडिओ आपण एंड करूयात. पुढचा व्हिडिओ छान मजेशीर खूप छान टिप्स आणि ट्रॅव्हल टिप्स मी घेऊन येते तुमच्याबरोबर. तो बघायला नक्की आवडेल का तुम्हाला? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.